हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। पलूसमध्ये मद्यपी चालकांवर पोलिसांचा बडगा, 10 जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत गुन्हे दाखल। दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात पलूस पोलिसांनी विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली आहे। गेल्या काही दिवसात करण्यात आलेल्या विशेष नाकाबंदीत 10 मद्यपी चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हे दाखल करून त्यांच्या विरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत। सांगलीच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार तसेच तासगाव उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। पलूस चौक, आंधळी रोड आणि कराड रोड परिसरात पोलिसांनी विशेष नाकाबंदी केली होती। या दरम्यान ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी केली असता 10 चालक मद्यप्राशन करून वाहने चालवताना आढळून आली। यामध्ये 7 दुचाकी, 2 चारचाकी आणि एका 3 चाकी वाहनाचा समावेश आहे। या सर्व चालकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या विरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आली असून संबंधित वाहने जप्त करण्यात आली आहेत। अटक केलेल्या सर्व 10 वाहन चालकांवर दोषारोपपत्रे तयार करून पलूस येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत। याशिवाय संबंधित चालकांचे वाहन परवानगी निलंबित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO सांगली यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे। या कारवाईबाबत बोलताना पलूसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी सांगितलं की नागरिकांनी दारू पिऊन वाहन चालवणे टाळावे। अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही नियमितपणे राबवल्या जातील आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल।